आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये। जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं। मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो। मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे। सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं। कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती, तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे। मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। मोदीने निर्णय द्यावा की आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत, मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासींना दुपायचं नसेल, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीला दुपायचं नसेल, पहिलं दुपायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे, सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे। आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्वमान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे। त्यांना स्वतःवर काही घ्यायचं आहेच नाही, दुसऱ्याच्या कोर्टात चेंडू टाकून मोकळं व्हायचं आहे। जेव्हा ते मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, जे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं मी त्याच्याबरोबर होतो, दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने महाविकास आघाडी टिकू शकली नाही, त्यांचं अपयश आहे ते। आणि आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर पुन्हा आम्ही मराठा आरक्षण 10% दिलं। कुणबी प्रमाणपत्र नोंदी मिळत नव्हत्या, त्या शोधल्या, जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली, त्यांना आज प्रमाणपत्र मिळू लागलेले। त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट आहे। सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची, ती 10% आरक्षण देऊन आम्ही निर्णय घेतलाय। कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हते ते आम्ही द्यायचं सुरू केलं। अनेक योजना ज्या आहेत त्या लागू केल्या। अधिसंख्य पदावर 5000 लोकांना नोकऱ्या देण्याची हिंमत आमच्या सरकारने दाखवली। त्यामुळे यांना फक्त 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे। परंतु दोन्ही समाज सुज्ञ आहेत, त्यांना माहीत आहे की देणारं कोण आहे आणि पळवाटा शोधणारं कोण आहे। आता आम्ही बैठक घेतली होती सर्व पक्षीयांची, मग त्यावेळेस देखील या बैठकांमध्ये न जाणं, बैठका टाळणं आणि आपली दोन्ही समाजामध्ये अशीच भांडणं लावत ठेवून महाराष्ट्र पेटत राहावा आणि आपली पोळी भाजत राहावी, अशा प्रकारची जी काही वृत्ती आहे त्याला मराठा समाज आणि ओबीसी दोघेही बळी पडणार नाहीत। आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे, त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल, ओबीसीच्या बद्दल ही जाहीरपणे स्पष्ट केली पाहिजे, परंतु जाहीरपणे स्पष्ट करण्याची हिंमत नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे।